पण आता थेट जाऊयात संजय निरुपम यांच्या पत्रकार परिषदेत। उस गद्दारी को अंडू किया, उसको पलटा, यानी बाला साहब जी की इच्छा की पूर्ति की और वापस वो हिंदुत्व के रास्ते पे आते हुए भारतीय जनता पार्टी के साथ गठबंधन किया। और इसलिए उबाठा से मैं डिमांड करूंगा कि आइंदा कभी भी शिवसेना के लोगों को, एकनाथ शिंदे, उनके विधायकों को, उनके मंत्रियों को या एकनाथ शिंदे के पुत्र को गद्दार कहने की हिमाकत न करें। दरअसल उन्होंने बाला साहब की इच्छा पूरी की और आपने जो गद्दारी की, उस गद्दारी का बदला लिया है एक करेक्ट डिसीजन लेते हुए। धन्यवाद। इसको इतना बढ़िया मराठी में शिवसेना उबाठाची एक महिला खासदारांनी असं वक्तव्य दिलेलं आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्र श्री श्रीकांत शिंदे जे कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांच्या माथावर मेरा बाप गद्दार है असा लिहिला पाहिजे। हा एकदम चुकीचा वक्तव्य आहे, अपमानजनक आहे, यानी चरित्र हनन करणारा एक वक्तव्य आहे। मी असा वक्तव्याचा निषेध करतो आणि शिवसेनाची महिला खासदार यांना सांगतो की तुम्ही तुमच्या वक्तव्य परत घ्या आणि माफी मागा शिंदे परिवारशी। जर तुम्ही माफी मागत नाही और तुमच्या असं वाटतं की नाही तुमचा वक्तव्य एकदम करेक्ट आहे, तो मी असं वक्तव्य करतो की ज्याप्रमाणे शिवसेनाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी युती धर्मचा पालन नाही केला, भाजप बरोबर युतीमध्ये जाऊन 2019 मध्ये महाराष्ट्राचे मतदारांची मत मागितली आणि त्या मतदारांची एक फरेब केला, त्यांच्या विरोधात जाऊन त्याने ज्याप्रमाणे काँग्रेस बरोबर युती केली तो महागद्दारी आहे। आणि याच आधारावर आदित्य ठाकरेच्या माथ्यावर असं लिहिलं पाहिजे की मेरा बाप महागद्दार है। भाजप बरोबर तुम्ही 2019 मध्ये निवडणुकीमध्ये उभे होता, लोकांची मत मागितलं आणि निवडणुकीच्या नंतर निकाल आल्यानंतर तुम्ही स्वतः युती तोडून कुर्सीचा लालच घेऊन तुम्ही काँग्रेस बरोबर युती केला, तो महागद्दारी आहे। जो मतदार आहेत महाराष्ट्राचे, मतदारांची गद्दारी आहे, महाराष्ट्राच्या नागरिकांची गद्दारी आहे, हिंदुत्वाची गद्दारी आहे। दूसरा मुद्दा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सदैव असं बोलत होते की काँग्रेस बरोबर कधीही जायचं नाही। त्यांनी असं पण सांगितलं होतं की काँग्रेस बरोबर जाण्यापूर्वी मी शिवसेना बंद करीन। जर समजा कधी शिवसेना बरोबर गेलो आणि काँग्रेस बरोबर गेलो तर शिवसेना कधीही निवडणुकीमध्ये उभे राहणार नाही, असं त्यांच्या वक्तव्य आहे। त्यांनी सांगितलं होतं की जो हे काँग्रेसचे लोक आहेत ते स्काउंड्रल आहेत। स्काउंड्रल एक इंग्लिश वर्ड आहे, त्याच्या हिंदीमध्ये जो अर्थ होतो तो अर्थ आहे दुष्ट आणि लुच्चा। त्यांनी काँग्रेसवाल्याबद्दल असं बोललं होतं। उर्दू मध्ये स्काउंड्रलचा मतलब आहे, अर्थ आहे बदमाश, हरामजादा आणि पाजी। स्काउंड्रलचा अजून एक अर्थ आहे धोखेबाज आणि चीटिंग करणारे लोक। त्यांनी काँग्रेसबद्दल बोललं, काँग्रेसवाल्यांबद्दल
होतं की ते युनक आहेत, म्हणजे किन्नर आहेत, छक्के आहेत, नामर्द आहेत. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की असे नामर्द, बदमाश, धोखेबाज लोकांबरोबर मी कधीही जाणार नाही. तो उद्धव ठाकरेजीने काँग्रेस बरोबर जाऊन बाळासाहेबांबरोबर एक महागद्दारी केली असा माझा आरोप आहे. आणि यामुळे आदित्य ठाकरे यांच्या माथ्यावर मेरा बाप महागद्दार है ऐसा लिहिला पाहिजे. अखेरचा विषय असा आहे की जो नरेटिव्ह सेट करतात उबाठावाले, तो चुकीचा नरेटिव्ह आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी आमदार त्यांनी बाळासाहेबांची इच्छापूर्ती केली आहे. ज्याप्रमाणे बाळासाहेबांबरोबर त्यांनी गद्दारी केली, त्या गद्दारीचा बदला त्यांनी घेतला परत भाजप बरोबर सत्ता स्थापित करून. तो असे गद्दार लोक, आम्हाला शिवसेनेचे लोकांना गद्दार म्हणू नका. तुम्ही बाळासाहेबांबरोबर, शिवसेनेच्या संस्थापकाबरोबर धोका केला, गद्दारी केला आणि यामुळे तुम्ही महागद्दार आहात असा आमचा आरोप आहे. धन्यवाद. उद्धव ठाकरे कांग्रेस के उम्मीदवारों के लिए ज्यादा प्रचार कर रहे हैं राहुल गांधी की तुलना में. इसे आप किस तरह से देखते हैं और क्या हिंदुत्ववादी वो कांग्रेस से इसी काम होंगे? अभी तो उद्धव ठाकरे को यह बोलना पड़ेगा कि ये हिंदुत्ववादी हैं कि मुस्लिमवादी हैं. जाके मौलानाओं पर ऐसा दबाव डाल रहे हैं कि आप वोट जिहाद की अपील करिए. मस्जिदों में मौलानाओं से, मौलवियों से कहा जा रहा है कि आप वोट जिहाद की अपील करिए. मतलब समझ में आ रहा है? ये मुस्लिम समाज को भड़काने का काम कर रहे हैं उद्धव ठाकरे. मुस्लिम समाज को धर्म के नाम पे, मजहब के नाम पे वोट देने के लिए भड़काया जा रहा है. इससे पूरे महाराष्ट्र में, मुंबई में जो हिंदू मुस्लिम समाज के बीच एकता है, जो सौहार्दपूर्ण वातावरण है, वो चंद वोटों के लिए उस वातावरण को प्रदूषित करने, खंडित करने का काम उद्धव ठाकरे और उनकी उबाठा कर रही है. इस पर निश्चित तौर पर चुनाव आयोग को संज्ञान लेना चाहिए. इस पर निश्चित तौर पर मुंबई पुलिस को संज्ञान लेना चाहिए. और कहीं ऐसी सिचुएशन बन गई कि मुंबई में, महाराष्ट्र में हिंदू मुस्लिम समाज के बीच किसी प्रकार की कटुता तैयार हो गई, तो इसके लिए सिर्फ और सिर्फ उद्धव ठाकरे और उनकी उबाठा जिम्मेदार होगी. मुंबई पुलिस इसका संज्ञान ले, इसकी जवाबदारी ले. संजय निरुपम यांची ही पत्रकार परिषद सध्या सुरू आहे आणि त्याचे अपडेट